Hello students, welcome back to class 6. Today we will see the explanation of poem number 8 and the name of this poem is Uttam Lakshan. See, we read the stanza. वाट पुसल्याविना जाऊ नये, फळ ओळखल्याविना खाऊ नये, पडली वस्तू घेऊ नये एकाएकी. जीवनातील उत्तम लक्षणे या कवितेत सांगितलेली आहे. फळ ओळखल्याशिवाय ते खाऊ नये, कदाचित ते विषारी असू शकते आणि कधीही पडलेली वस्तू ती घेऊ नये. सेकंड स्टांजा. अति क्रोध करू नये, जीव लगास खेदू नये, मनी वीट मानू नये शिकवणीचा. जास्त क्रोध बरा नाही, कारण जास्त क्रोध केल्याने दुसऱ्यांच्या मनाला दुःख पोहोचते आणि आपल्या प्रियजनांना सुद्धा दुखवू नये. नेक्स्ट स्टांजा. आळसे सुख मानू नये, चहाडे मनास आणू नये, शोधल्याविना करू नये कार्य काही. कार्य करण्यासाठी शोध हा महत्त्वाचा असतो. कोणाचा उपकार घेऊ नये, घेतला तरी राखू नये, परपीडा करू नये विश्वासघात. कोणाचे उपकार घेऊ नयेत आणि जर उपकार घेतले असतील तरी त्याची परतफेड करावी. स्टांजा. बहुत अन्न खाऊ नये, बहुत निद्रा करू नये, बहुत दिवस राहू नये पिसुनाचे इथे. चहाडी चोरी धरू नये, परद्वार करू नये, मागे येऊ नये बोलू नये कोणी एकाचे. संत रामदास म्हणतात की खूप अन्न ग्रहण करू नये, तसेच खूप झोप ही शरीराला हानिकारक असते. कोणाची चहाडी चुगली करू नये व कोणामागे त्याच्याविषयी वाईट बोलू नये. सभा देखून गळू नये, समयी उत्तर टळू नये, धिक्कारिता चढू नये धारिष्ट आपुले. सत्यमार्ग सांडू नये, असत्य पंथे जाऊ नये, कदा अभिमान घेऊ नये असल्याचा. कोणाची चहाडी करू नये व कोणामागे बोलू नये, सदा सत्याच्या वाटेवरून चालावे आणि सत्याची कास कधीही सोडू नये. अपकीर्ती ते सांडावी, सत्कीर्ती वाढवावी, विवेके दृढ धरावी वाट सत्याची. अपकीर्ती सोडून सत्कीर्ती वाढवणे व सदैव सत्याची कास धरणे या गुणांना संत रामदासांनी उत्तम लक्षण म्हटलेले आहे. आपण या कवितेचा मूळ भावार्थ समजून घेऊया. संत रामदासांनी जीवनातील उत्तम लक्षणे या कवितेत सांगितलेली आहे. ते म्हणतात की फळ ओळखल्याशिवाय ते खाऊ नये, कदाचित ते विषारी असू शकते आणि कधीही पडलेली वस्तू घेऊ नये. अति क्रोध न करणे, प्रियजनांना न दुखवणे, तसेच शिक्षणाचा कधी वीट न करणे, आळसाला सुख न मानणे आणि कुणाचीही चहाडी करण्याचे मनात न आणणे आणि कुणाचे उपकार न घेणे आणि जर कुणाचे उपकार घेतले असतील तर त्याची परतफेड ती करावी. खूप अन्न न खाणे, अयोग्य तसेच खूप न झोपणे, चहाडी चोरी न करणे, कोणाच्या मागे न बोलणे आणि सत्याचा मार्ग न सोडणे, अपकीर्ती सोडून सत्कीर्ती वाढवणे व सदैव सत्याची कास धरणे या सर्व गुणांना संत रामदासांनी उत्तम लक्षण म्हटलेले आहे. Everyone should have read and learn this poem at home. Okay, thank you.